11 मार्च 2026 रोजी होणाऱ्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 बोर्ड परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची आहेत, जेणेकरून तुम्ही देखील या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर सर्वप्रथम जो तुमचा क्वेश्चन नंबर 1 असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A जो आहे तो 5 मार्क्ससाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याचा क्रमांक लिहायचा आहे. तर इथे मी तुम्हाला समजण्यासाठी कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते लिहिलेले पाहू शकता. तुम्ही याचा देखील सराव हा करू शकता. द SI युनिट ऑफ हीट इज जूल. तर तुम्हाला विथ त्याचं ऑप्शन आणि त्याचं उत्तर काय असणार आहे असं लिहायचं आहे. जर तुम्ही फक्त त्याचं ऑप्शन लिहिलं तर मार्क्स हे मिळणार नाहीत. त्यानंतर सेकंड वन पाहू शकता 1 मार्क्ससाठी. वी कॅन सी द सन इवन व्हेन इट इज अ लिटल बिलो द हॉरिझन बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर थर्ड वन इज अ COOH इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तुम्हाला व्यवस्थित अगदी शोधून ते पर्यायामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर फोर्थ वन असणार आहे इन अ सिम्पल मायक्रोस्कोप कॉन्व्हेक्स लेन्स इज अ यूज्ड. आणि फाईव्थ वन असणार आहे इन अ टिनिंग प्रोसेस अ लेअर ऑफ अ मोल्टन टीन इज अ डिपॉझिटेड ऑन अ मेटल्स. फक्त तुम्ही असं काय जर तुम्ही उत्तर लिहिला आणि तुम्ही जर याचं ऑप्शन म्हणजे बी जसं आहे ते लिहिलं नाही तर तुम्हाला यामध्ये मार्क्स हे मिळणार नाहीत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वप्रथम तुम्ही जे पहिलं जे ऑप्शन आणि त्याचं उत्तर निवडलेलं आहे तेच ग्राह्य धरणार आहेत. जर तुम्ही खोडून आणि दुसरं लिहिलं तर ते तुम्हाला तिथे 0 मार्क्स हे मिळणार आहेत. त्यामुळे MCQ सोडवताना अगदी योग्य त्याचं ऑप्शन आणि त्याचं उत्तर हे लिहायचं आहे. आणि एकदाच ते उत्तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, खाडाखोड करायची नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो देखील 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. पहिला पाहू शकता 1 मार्क्ससाठी. हेलियम इज द नेम ऑफ द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. तर तुम्हाला प्रश्न कसा असणार आहे, गिव्ह द नेम ऑफ द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. तर हेलियम असणार आहे. त्यानंतर सेकंड वन जो 1 मार्क्ससाठी विचारण्यात येतो तो पाहूया. द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज अ. कॅल्शियम कार्बोनेटचं मोलिक्युलर फॉर्म्युला काय तर CaCO3. त्यानंतर थर्ड वन असणार आहे द यूज ऑफ कॅलोरीमीटर इज अ मेजर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर यूज ऑफ कॅलोरीमीटरचा यूज काय असणार आहे, मेजर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. फोर्थ वन असणार आहे 1 मार्क्ससाठी इथेन इज द हायड्रोकार्बन. विच इज द हायड्रोकार्बन. तर इथेन इज द हायड्रोकार्बन. तर 1 मार्क्सचे असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. पहा, मॅच द फॉलोइंगमध्ये एकच मार्क्ससाठी एक तुम्हाला देणार आहेत आणि बी कॉलममध्ये काय करणार आहेत तर 2 ऑप्शन देणार आहेत आणि तुम्हाला योग्य असा पर्याय निवडायचा आहे आणि लिहायचा आहे आन्सरमध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती असणार आहे तर 1.36. तर अशा तऱ्हेने जो तुमचा क्वेश्चन नंबर 1B होता तो 5 मार्क्ससाठी तुम्ही व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे. जरी तुम्ही ह्या पेजवर न सोडवता क्वेश्चन नंबर A जर ह्या पेजवर सोडवला, B नेक्स्ट पेजवर सोडवला, म्हणजेच इकडच्या पेजवर डाव्या साईडच्या पेजवर सोडवलं तरी चालेल. आणि त्यानंतर पहा जो तुमचा क्वेश्चन नंबर 2 असणार आहे तो नेहमी तुमच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेचं काय करायचं आहे तर उजव्या बाजूला नेहमी नवीन क्वेश्चन हा पानावर स्टार्ट करायचा आहे. तर हा देखील एकूण तुमचा 10 मार्क्ससाठी असणार आहे. जो पहिला A असणार आहे तो 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, जो गिव्ह रिझन्सवरती असतो. तर तुम्हाला 2 कोणत्याही काय करायचं आहे प्रश्नांचं गिव्ह रिझन द्यायचं आहे, एकूण 3 देणार आहेत. तर पहिलं पाहूया कशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. वेन द गॅस फॉर्मड ऑन हिटिंग limestone it passed through freshly prepared lime water. The lime water turns milky. The reason is when limestone is heated, calcium oxide and carbon dioxide gas are formed. CaCO3 calcium carbonate plus heat calcium oxide plus carbon dioxide. When carbon dioxide gas is passed through freshly prepared lime water, the solution turns milky due to the formation of calcium carbonate which is insoluble in a water. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी त्याचं जे व्यवस्थित केमिकल रिॲक्शन आहे ती देखील लिहायची आहे. याला देखील मार्क्स असतात. तर 2 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. एकूण तुम्हाला किती लिहायचं आहे पाहू शकता. तर एक त्याचा मुद्दा लिहायचा आहे आणि त्याचं काय आहे तर तुम्हाला रिॲक्शन व्यवस्थित लिहायचं आहे. कार्बन डायऑक्साईड गॅस असल्यामुळे त्याचं व्यवस्थित चिन्ह जे असणार आहे ते दाखवायचं आहे. व्यवस्थित अगदी मोलिक्युलर फॉर्म्युला CaOH2 ॲक्वियस असणार आहे आणि CO2 हा गॅस फॉर्मॅटमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट हे सॉलिडमध्ये तयार होणार आहे आणि H2 इट इज इन लिक्विड. तर तिथं खाली तुम्ही पाहू शकता नावं लिहिलेली आहेत. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर. तर यासाठी एकूण 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर सेकंड वन पाहू शकता गिव्ह रिझन्सचा की काय असणार आहे तर तुम्हाला
It is recommended to use airtight container for storing oil for a long time. The reason is. तर अशा प्रकारे तुम्हाला परत ते सेंटेन्स उत्तरपत्रिकेमध्ये लिहून त्याचा रिझन काय असणार आहे ते मुद्द्यानुसार व्यवस्थित अगदी रोमन अंक वापरला तरी चालेल किंवा 1-2च्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरी, परंतु तुम्ही इथं अजिबात पॅरेग्राफ्सचा वापर करू नका. जर तुम्ही असं व्यवस्थित मुद्द्यानुसार लिहिला तर तुम्हाला मार्क्स हे नक्कीच मिळणार आहेत. When edible oil is left aside for a long time, it undergoes air oxidation. Due to this, the taste and smell of oil changes and it becomes a rancid. If food is cooked in this oil, it taste also changes. Thus, oil will become unfit for consumption. The process of oxidation reaction of oil can be slowed down by the storing it in an airtight container. Hence it is recommended to use the airtight container for storing oil for a long time. तर 2 मार्क्सचं हे उत्तर आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर जो तुमचा क्वेश्चन नंबर बी असणार आहे तो तुमचा एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. तर आन्सर द फॉलोइंग एनी 3 क्वेश्चन्सचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहे. तर यामध्ये काय विचारलं आहे पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे बोर्डाच्या दृष्टिकोनातून. डोबेरायनर्सचं ट्रेड्स जे आहेत ते लिहायचं आहे. वेन द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड वेअर रिटर्न इन द ऑर्डर of increasing atomic masses, the atomic mass of the middle element was roughly the average of the atomic masses of the other 2 element. तर इथे एक्झाम्पल लिहून तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन केलं तर 2 पैकी 2 मार्क्स इथे मिळणार आहे. तर कशा प्रकारे लिहिले आहे पहा, लिथियम आणि सोडियम आणि पोटॅशियम. तर इथे पाहू शकता द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट एलिमेंट इज 29.95 विच इज ऑलमोस्ट इक्वल टू द मिडल एलिमेंट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रूफ करून दाखवायचं आहे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पाहू शकता सेकंड वन असणार आहे. तर तुम्हाला एखादी फिगर देणार आहे आणि ते फिगरचं नाव काय तर ओळखायचं 1 मार्क्ससाठी आणि त्याचा यूज काय आहे तर हे 1 मार्क्ससाठी. असा एकूण 2 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. द गिवन फिगर इज अ डीसी जनरेटर. यूज ऑफ डीसी जनरेटर इज अ डीसी जनरेटर कन्वर्ट्स अ मेकॅनिकल एनर्जी इंटू डायरेक्ट करंट. द डीसी जनरेटर इज यूज टू पॉवर स्टेबल करंट जनरेटर्स boosters and काय तर तिथं arc lamps. DC generators are also utilized to compensate for a voltage drops inside feeds. हा 2 मार्क्सचा पाहू शकता प्रश्न. वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारू शकता. डायग्राम्स देऊ शकतात की डायग्राम कशाचे हे 1 मार्क्ससाठी आणि त्याचा यूज हा 1 मार्क्ससाठी. तुम्ही ॲटलिस्ट 2 यूज जरी लिहिले तरी इथं पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पाहू शकता यामध्ये जो तिसरा सोडवलेला आहे तर हा देखील 2 मार्क्सचा आहे. तर हा न्यूमरिकल बेस्ड प्रॉब्लेम बेस्ड असणार आहे. तर गिवन डेटा काय दिलेला आहे, फोकल लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर. त्याचं मीटरमध्ये आपण कन्वर्जन करून दिलेलं आहे 0.2 मीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर पॉवर ऑफ द लेन्स फाइंड करायचे आहे. फॉर्म्युला माहीत असला तर तुम्ही सहज हे करू शकता. तर फॉर्म्युला काय असणार आहे, पॉवर ऑफ द लेन्स इज इक्वल टू 1/f म्हणजेच फोकल लेंथ इन मीटर्समध्ये असणार आहे. तर 1/02 तर तसंच त्याचं उत्तर काय असणार आहे, पॉवर ऑफ द लेन्स इज 5D असणार आहे. तर अशा प्रकारे 2 मार्क्सचं खूप सोपं एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये विचारण्यात आहे जे क्वेश्चन नंबर 2B मध्ये आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे तो लेंदी क्वेश्चन असणार आहे. पहा क्वेश्चन नंबर 3 असणार आहे. एकूण तुम्हाला किती आन्सर द 5 क्वेश्चन्स म्हणजे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5 आउट ऑफ 8. 8 प्रश्नापैकी 5 प्रश्नांची तुम्हाला कोणतेही 5 प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत आणि प्रत्येक प्रश्न 3-3 मार्क्ससाठी असणार आहे. हा जो प्रश्न असणार आहे क्वेश्चन 3 एकूण 15 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर देखील लेंदी हे लिहावं लागतं. तर इथं पाहू शकता तुम्हाला एखादा पॅसेज देतील आणि त्यावरचे तुम्हाला काही जागा ब्लँक्स देणार आहेत आणि तिथे तुम्हाला जस्ट योग्य असा वर्ड फिल करायचा आहे. तर आपण पॅसेज बघूया, वाचूया. ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर क्लासिफाईड इंटू किती 4 ब्लॉक्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. Groups 1 and 2 elements are included in a S block and all these elements are metals. S ब्लॉक मधले जे एलिमेंट्स आहेत ते मेटल्स आहेत. त्यानंतर पहा एक्सेप्ट हायड्रोजन. ग्रुप 13 to 18 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन P ब्लॉक. तर इथं P ब्लॉक दिलेलं नव्हतं, तुम्हाला ते लिहायचं आहे. दिस ब्लॉक कंटेन्स मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. ग्रुप 3 to 12 एलिमेंट्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन D ब्लॉक अँड ऑल द एलिमेंट्स आर मेटल्स. एलिमेंट्स shown at the bottom of the periodic table that is lanthanide and actinide constitute F block and all these elements are metal. तर हा तुमचा 3 मार्क्ससाठी एकूण प्रश्न असणार आहे. किती विचारलेत पहा, फिल इन द ब्लँक्स म्हणजे त्याची ब्लँक जागा किती दिले, 1 2 3 4 5. तर अशा आणि 6 म्हणजेच प्रत्येक 2 ब्लँक जागेला 1 मार्क्स असणार आहे. असा 3 मार्क्सचा सोपा प्रश्न असणार आहे. फक्त तुम्ही जर हे लिहिला, फक्त त्याचं
जे ब्लँक जागा आहेत त्याचंच उत्तर फक्त तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहिला तर तुम्हाला इथे 0 मार्क्स मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, परत तो पॅसेज लिहून काढायचा आहे आणि जिथं तुम्हाला फिल इन द करायला सांगितलं आहे तर तिथं तुम्हाला व्यवस्थित अगदी असं फिल करायचं आहे, तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पाहू शकता सेकंड वन जो असणार आहे तो देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. कशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे पाहूयात. द फॅक्टर्स दॅट अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आर ॲज फॉलोज. तर खूप इम्पॉर्टंट असणार आहे हा प्रश्न. नेचर ऑफ द रिॲक्टन्स, nature or reactivity of a reactants influences the rate of chemical reaction. Example, aluminum is more reactive than zinc, therefore the rate of reaction of aluminum with hydrochloric acid is higher than that of zinc. त्यानंतर सेकंड वन जो असणार आहे तो पाहू शकता. साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट्स. आपण पाहत आहोत की काय द फॅक्टर्स दॅट अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तर पहिला पाहिला नेचर ऑफ द रिॲक्टन्स, त्यानंतर साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द reactants. Smaller the size of the reactant particles, higher is the rate of the reaction. When HCl is added to pieces of a Shahabad tile, the CO2 effervescence is formed slowly. However, when HCl is added to Shahabad powder, the CO2 effervescence is formed at a faster rate. तर हा देखील तुम्हाला व्यवस्थित अगदी पॉईंट त्याचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. तिथं पॉईंट आणि एक्सप्लेनेशन याला मार्क्स असणार आहे. त्यानंतर थर्ड वन काय अफेक्ट करतो पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स. तुम्ही याचं देखील उत्तर वाढवू शकता. टेम्परेचर कशा प्रकारचं ऑफ द रिॲक्शन कशा प्रकारे इफेक्ट करतं, कशावर तर त्या दिलेल्या केमिकल रिॲक्शनवरती कशा प्रकारे हा अफेक्ट करतो ते देखील, आणि कॅटॅलिस्ट हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता थर्ड असणार आहे तो देखील 3 मार्क्स असणार आहे. तर तुम्हाला ग्राफ दिलेला आहे, तर ते ग्राफवरचे क्वेश्चन्स हे 3 मार्क्ससाठी विचारणार आहेत. एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत पहा. पहिला जो असणार आहे द ग्राफ काय रिप्रेझेंट करतो, द ग्राफ रिप्रेझेंट द टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ. आणि द सेकंड वन असणार आहे द लाईन ए बी रिप्रेझेंट द कन्व्हर्जन ऑफ द आईस इंटू वॉटर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. अँड द लाईन बी सी रिप्रेझेंट अ राईज इन टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. जर यापैकी एका जर उत्तर तुम्ही चुकला तर तुम्हाला 1 मार्क्स जाणार आहे. त्यामुळे 3 मार्क्सचे प्रश्न व्यवस्थित अगदी ग्राफचं वाचन नीट करता आलं पाहिजे आणि कोणते पॉईंट्स कुठे लिहिले आहेत व्यवस्थित अगदी तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता जो असणार आहे तो आपण चौथा बघत आहोत. त्यामधला प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला चौथा पाहत आहोत. एकूण 5 सोडवायचे आहेत. तर इथं पाहू शकता चौथा काय, तर गिवन काय दिलेलं आहे, हाईट ऑफ द सॅटेलाइट अबाव द अर्थ सरफेस इज 35,780 दिलेला आहे, 35,780 किलोमीटर. अँड टँजंटियल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट इज किती दिलेलं आहे, 3.08 किलोमीटर पर सेकंद. सपोज द सॅटेलाइट टेक्स T seconds to complete one revolution around the earth. The distance traveled during this one revolution is equal to the circumference of the circular orbit. If r is the radius of the orbit, the satellite will travel a distance of 2 pi r during one revolution. Thus the time required for one complete revolution can be obtained as follows. V is equal to distance upon time. हे सूत्र वापरायचं आहे. त्यानंतर त्या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अगदी सर्कम्फरन्स काय असणार आहे, 2 pi r आणि टाइम t असणार आहे. तर इथं पाहू शकता टी इकडे येणार आहे आणि 2 पाय आर आपण व्ही येणार आहे, 2 पाय आर प्लस एच ह्याच्यावरून एक्सची व्हॅल्यूवरून. त्यानंतर इथं पाहू शकता फक्त तुम्हाला जस्ट फिलअप करायचे आहेत त्या व्हॅल्यूज आणि त्याचं उत्तर काय येणार आहे तर 23 hours 54 minutes. Thus a satellite takes 23 hours and 54 minutes to complete one revolution around the earth. तर खूप सोपे प्रश्न असणार आहेत हे 5 आपण इम्पॉर्टंट प्रश्न पाहिले. एकूण 15 मार्क्ससाठी असणार आहे. पहा नंतरचा क्वेश्चन तुमचा असणार आहे प्रश्न क्रमांक जो असणार आहे चौथा असणार आहे तो तुमचा 5 मार्क्ससाठी असणार आहे. हा देखील थोडासा क्वेश्चन यामध्ये लेंदी उत्तर लिहावं लागतं आणि हा थेरी बेस्ड किंवा तुम्हाला काय करतील तर एखादं क्वेश्चन्स 5 देतील एका वाक्यात लिहायचं, ते तसले क्वेश्चन्स तुम्हाला काय करू शकतात विचारू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहेत आणि एकूण तुम्हाला किती एकच प्रश्न सोडवायचा आहे 5 मार्क्ससाठी. हा देखील या देखील प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितच अगदी असं मी सांगितलं कसं क्वेश्चन 3चं व्यवस्थित तुम्ही पॉईंट वाईज व्यवस्थित जर असं लिहिला तुम्हाला यामध्ये नक्कीच पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.